चळवळीत काम करणाऱ्या आपल्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी माझी ही कविता आहे. आणि ही कविता एकदा मेधाताई पाटकर यांच्यासमोर सुद्धा सादर केली होती, तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये या कवितेचा उल्लेख केला होता. तर जास्त वेळ न दवडता मी तू चळवळीतली कार्यकर्ता ही माझी कविता सादर करते. स्वतःशी निखळ प्रामाणिक असणारा तू किनाऱ्यावर राहून पाहू शकत नाहीस कुणाच्या नाका तोंडात जाणारं पाणी. स्वतःशी निखळ प्रामाणिक असणारा तू किनाऱ्यावर राहून पाहू शकत नाहीस कुणाच्या नाका तोंडात जाणारं पाणी. जरी तू स्वतःही सोसत असतोस गटांगळ्यांचा ताण, जरी तू स्वतःही सोसत असतोस गटांगळ्यांचा ताण, जुमानत नाहीस प्रतिकूल प्रवाहांना, जुमानत नाहीस प्रतिकूल प्रवाहांना. एकेका विवेकी विचारासाठी जीवाची बाजी लावत असतोस रोजच. तथाकथित बोलभांड परिवर्तनवादी हरवून जातात स्वप्रतिमेच्या मोहमाळेत. तथाकथित बोलभांड परिवर्तनवादी हरवून जातात स्वप्रतिमेच्या मोहमाळेत. तू मात्र उतरतोस रस्त्यावर, तू मात्र उतरतोस रस्त्यावर. व्यवस्थेच्या अमानवी कंगोऱ्यांना थेट भेटतोस. विचारतोस प्रश्न, विचारतोस प्रश्न. पोट तिडकीने भेदत राहतोस शोषण अन्यायाचे दुष्टचक्र. गोळा करत राहतोस ज्ञानाचे वैश्विक धागे आणि मांडत राहतोस नेमकेपणाने सर्वसामान्यांच्या आयुष्याचा दस्तऐवज पुढील पिढ्यांसाठी. तुझ्याही आयुष्यात असतात दुखरे कोनाडे, तुझ्याही आयुष्यात असतात दुखरे कोनाडे. पण मानवीय नैसर्गिक प्रेरणांचा आवेग खीळ घालू शकत नाही तुझ्या बहुस्तरीय जगण्याला. तुझ्या मनाचे न उलगडलेले कोपरे अंधारेच ठेवतोस, तुझ्या मनाचे न उलगडलेले कोपरे अंधारेच ठेवतोस तू. पण तुझ्या त्यागाने उजळतात अनेक आयुष्ये, तुझ्या त्यागाने उजळतात अनेक आयुष्ये. तू सहज पेरत असतोस परिवर्तनाची तेजपुंज शलाका. तू तू चळवळीतील कार्यकर्ता, तू चळवळीतील कार्यकर्ता. संपत नाही कधीच तुझ्या आयुष्याच्या सार्थकतेचा शोध. तुझ्या चळवळीशी एकरूप व्यक्तिमत्वाला जात नाही कधी छेद. तू बाळगत नाहीस मनात कटू अनुभवांचा कचरा, तू बाळगत नाहीस मनात कटू अनुभवांचा कचरा. खाच खळग्यांच्या खडतर प्रवासात तुला पक्क ठाऊक असतं तुला गाठायचा अंतिम थांबा, तुला गाठायचा अंतिम थांबा माणूसपणाचाच, तुला गाठायचा अंतिम थांबा माणूस. शिबिरामध्ये दरवर्षी आवर्जून आम्ही शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक आम्ही आमच्या प्रत्येक शिबिरार्थीला सप्रेम भेट म्हणतो.